नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी समोर येते राजकीय कोटातून. अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलंय. पंकजा आणि धनंजय मुंडे मात्र शेजारी शेजारी दिसून आले. तर अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं असा प्रश्न पडलाय आणि पंकजा आणि धनंजय मुंडे मात्र शेजारी शेजारी बसलेले दिसून आले. त्यामुळे दादा धनंजय मुंडेंच्या शेजारी बसायला टाळतायत का, हा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबतचीच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. तर माधव, काय सांगाल की या बैठकीची दृश्य दिसत आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी दिसत आहेत, मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या बाजूला बसणं टाळलेलं आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर याबाबत काय अधिकची माहिती? उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यापासून दूर बसले आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्या फोटोवरून असं दिसतं आहे की अजित पवारांच्या उजव्या बाजूला पंकजा मुंडे बसले आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे आहेत. यापूर्वीच्या अनेक बैठकांमध्ये आपण जर पाहिलं तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या बाजूला असायचे किंवा अजित पवारांच्या बाजूला धनंजय मुंडे असल्याचं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि सकाळच्या ज्यावेळेस अजित पवार हे बीडमध्ये पोहोचले होते त्यावेळेस सुद्धा ते डाव्या बाजूला उभे राहिलेले होते. पण त्याच वेळेस अजित पवार यांनी सगळ्यांना खडसावून सांगितलं होतं की इथे जी परिस्थिती आहे ती बदलणं गरजेचं आहे आणि या सगळ्या परिस्थितीला जर कोणी काहीतरी अनुचित प्रकार करत असेल तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल. कान उघडणी सुद्धा केलेली होती. तसेच आपण इथं बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर काय करणार आहोत हे सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर लोकांच्या समोर सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता बैठकीला सुरू झाल्यानंतर हा फोटो समोर आलेला आहे आणि त्यामुळेच आता चर्चा सुरू झाली आहे की अजित पवार हे धनंजय मुंडेंना जवळ बसवणं टाळलेत का. आता नेमकं काय आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पण या फोटोमुळं धनंजय मुंडे हे अजित पवारांपासून दूर. धन्यवाद माधव दिलेल्या या माहितीबद्दल. तर मुंडेंचा शेजार अजितदादांना नकोसा झालाय का असा आता प्रश्न उपस्थित होतोय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मात्र या बैठकीत शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत. आता बातमी समोर येते अजित पवारांच्या बीड दौऱ्याच्या संदर्भात. पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दमच दिलाय. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दादांनी दिलाय. तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिलाय. वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. तर या बैठकीत अजित पवारांनी नक्की कार्यकर्त्यांना काय दम भरलाय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. विकास कामं करताना खंडणी मागू नका, मकोका लावेन असं अजित पवारांनी म्हटलंय. वेडवाकडं काम केलात तर सहन करणार नाही असंही अजित पवार म्हणाले. बंदुका दाखवणारे त्याचे रील्स बनवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा परवानाही रद्द करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा असंही अजित पवार म्हणाले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही असा सज्जड दम अजित पवार यांनी भरलेला आहे. धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला. त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. तर आता या संदर्भात आपण अधिकची ब्रेकिंग पाहूया की पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून सासवडचे आमदार विजय शिवतारे यांना वगळले. या समितीवर आमदार राहुल कुल आणि आमदार सुनील शेळके यांना घेण्यात आलंय. पुण्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला वगळल्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड. तर सागर, काय सांगाल याबाबत अधिकची माहिती? पुण्यात महायुतीचा मिठाचा खडा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
नक्कीच मोठी बातमी आहे। जिल्हा नियोजन समितीमधून आमदार विजय शिवतारे आहे यांना वगळण्यात आलेलं आहे। त्यांच्या जागी आमदार राहुल कुल आणि सुनील शेळके मावळचे आमदार आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। डीपीडीसी मध्ये 2 आमदार होते, या 2 आमदारांना वगळण्यात आलेले, दुसऱ्या आमदाराचं नाव अजून कळू शकलेलं नाहीये। मात्र महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पुण्यातील शिवसेनेचा एकमेव आमदार आहेत महायुतीमधले विजय शिवतारे यांना त्या डीपीडीसी मधून वगळण्यात आल्याने नक्कीच एक मोठा वाद जो आहे तो महायुतीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज मुख्यमंत्री सासवडच्या दौऱ्यावरती आहेत, मेळावा घेणार आहेत आणि त्यापूर्वीच शिवसेनेला पुण्यामध्ये मोठा धक्का जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये हा संघर्ष पेटणार हे मात्र निश्चित। जी धन्यवाद सागर दिलेल्या या माहितीबद्दल। देशभरात तसंच राज्यभरात इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। नाशिक शहरासाठी प्रवासी वाहतुकीला 750 बसेस गरज आहे। सध्या नाशिक शहरात 250 बसेस चालवल्या जात आहेत। लवकरच 50 बस सिटी लिंक बस सेवेत दाखल होणार आहेत। एसटी पाठोपाठ आता पुण्यातील पीएमपीएलची तिकीटं दरवाढ होणार आहे। इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगार वाढ यामुळे वाढ करण्यात आली आहे। पीएमपीएल मधून दररोज 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात। पुण्यामध्ये आरटीओ विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा अभियानाचे आयोजन करण्यात आले। या अनुषंगाने चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पुढे ढकलण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटर वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत। नूतनीकरणामुळे मुंबईतील विमानतळं या वर्षी बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी टर्मिनलचा पुनर्विकास केला जाणार आहे। टर्मिनल नूतनीकरणाचं काम याच वर्षी सुरू होणार आहे। या नूतनीकरणामुळे विमानतळ 2 आणि नव्याने बांधलेले नवी मुंबई विमानतळ वापरलं जाणार आहे। मशीद बंदरमध्ये कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणी अंतर्गत गर्डर बसवण्याचं काम 52% पूर्ण झालंय। उर्वरित काम टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे। त्यामुळे येत्या 7 जून पर्यंत कर्नाक पूल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचं पालिकेचं नियोजन आहे। 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिलाय। याशिवाय परीक्षा केंद्रावर परीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचा निर्णयही बदलण्यात आलाय। हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढलंय। शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या 3 पानटपऱ्या चालकांविरुद्ध कोफता कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पोलिसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे। भायखळ्यात राणीच्या बागेत 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव आयोजित करण्यात आलाय। यावर्षी पुष्पोत्सवाचं 28वे वर्ष असून राष्ट्रीय प्रतीके संकल्पनेवर आधारित सजावट करण्यात येणार आहे। पुष्पोत्सवात 5000 रोपांमध्ये विविध प्रकारची प्रजातींची पानफुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात येते। गुजरात जुनागडमधून सक्करबाग प्राणी संग्रहालयातून 2 सिंह बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत। त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहांची संख्या 5 झाल्याने पर्यटकांचा व्याघ्र आणि सिंह सफारीचा आनंद द्विगुणित होणार आहे। तसंच उद्यानाच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे। राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्यात। आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना रंगत आली आहे। काल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिलेत। आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
तर नक्की ठाकरे आणि भाजपाची युती होणार आहे का असा सवाल आहे। मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट झाली। मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला, तर आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटील तेव्हा म्हणाले। मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तेव्हा आता हा सुवर्णक्षण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे का याचीच चर्चा रंगली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपामध्ये अनेकांच्या आहेत का असं म्हणत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। तर संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचं अशा शब्दात आभार मानलेत। तर आम्ही भाग्यवान आहोत, गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्या सोबत आहेत असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय। चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो। कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून, त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही, कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं। नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं। पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आली। हे दुर्दैवानं सांगायचं वाटतंय। मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। उद्धव ठाकरेंना भाजप अजूनही जवळ करताना पराग आळवणींच्या लग्न समारंभात चंद्रकांत पाटील म्हटले, जर तुम्ही परत आमच्यासोबत आले तर आनंदच आहे, ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे। ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट होतं का तुमच्या चॅनलवर होतं? आमच्यापर्यंत पोहोचण अशी वस्तू झाली, म्हणजे समजून घ्या तुम्ही। कसं आहे, जर तो उद्धवजी आपल्या बरोबर असणं हा जर सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना। मग गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत, भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर आहेत। तर आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले। ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केल्याचं बोललं जातंय। भाजपा आमदार सुरेश धस अजित पवारांची भेट घेणार आहेत। भेटीत धस अजित पवारांना पेन ड्राईव्ह देणार आहेत। डीपीडीसीची बैठकीत सुरेश धसांना जो नो एंट्री दिल्यानंतर धसांनी पेन ड्राईव्हचा निर्णय घेणार आहेत। अजित पवार फास्ट निर्णय घेतात असंही धस म्हणाले। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदारांना धक्का बसलाय, कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना बीड जिल्हा नियोजन समितीवरून डावलण्यात आलंय। त्यांच्याऐवजी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती तिथे करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता आहे। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला मुंबई शहरमधील काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। टिटवाळ्यासह गोवेली, खडवली परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळू नदीवरील बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे। या गळतीमधून लाखो लिटर पाणी वाया जाते। एकीकडे या परिसराला पाणी टंचाई भेडसावतीये, नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत, तर दुसरीकडे बंधाऱ्याला लागलेल्या गळतीकडे मात्र प्रशासनाकडूनच दुर्लक्ष केलं जातंय। फायर ऑडिट नसणाऱ्या इमारतीचं वीज आणि पाणी आता खंडित केलं जाणार आहे। फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा जाहीर नोटीसीतून अल्टिमेटम देण्यात आलाय। इमारत आढळल्यास सील करण्याचा इशाराही देण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या। शेगाव पोलिसांनी गांजा तस्कराला रंगेहात पकडले। या कारवाईत 2 क्विंटल 7 कोटी गांजा हस्तगत केलाय। एकाच अटक तर एक आरोपी फरार आहे। यावेळी पोलिसांनी एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।